नारायणपूरला दत्तांच्या मंदिरात. चला, बिना चपलीच्या चपलाच गाड्यात ठेवल्यात. चलो, दुकानं वगैरे बाहेर. आम्ही महादेवाच्या मंदिरात आला. महादेवाचं देवीचं दोन्हीच आहे. कावडे इथं. पूर्णपणे दगडात कोर आहे. कसलं मंदिर आहे, पूर्णपणे कोरलंय. तिकडच्या साईडने बी तसंच कोरलंय. इकडून बघा कसं दिसतंय मंदिर. त्याचं काम चालू आहे सध्या. मालक आहे ना, गहू घेतो. हॅलो, तर इथूनच तुम्ही मंदिर बघून घ्या, कारण इथंच मोबाईल ठेवायला. तर चला, एवढं खतरनाक मंदिर होतं ना, मी इमॅजिन बी केलं नव्हतं की मला एवढं भारी मंदिर बघायला भेटतं. पण मोबाईल अलाउड नव्हता, पण एवढी शांतता होतं, एवढं भारी होतं. आयुष्यपत झाड. मी पहिल्यांदा एवढं भारी मंदिर बघितलं होतं, आणि ते बी पहिल्यांदाच फिरतीवरती आले. आणि ते बी मंदिराचं दर्शन, म्हणजे देवांचं दर्शन घ्यायचं चाललं. तर एवढं भारी मंदिर बघायला भेटेल असं वाटलं नव्हतं. तर चला, हातपाय धुवूया, मस्त फ्रेश वगैरे, व्हिडिओ वगैरे शूट करून घ्यावर पुढचा प्रवास सुरू करायचा. ते झाड आहे का काय ते बघा ना, कसं उंच आहे. नाही, एकच झाड आहे, त्याला वर येत फक्त पाणी. कुठं आहे? तो तिकडं का? म्हणजे इकडून असं गर्दीने जायचं. अयो, लय मोठं आहे. सगळं साग वाळून गेलं, पाणी नाही का काय नाही. तर हे सगळे चाललेत आणि आता आम्ही चढायला सुरुवात करणार आहोत. जाम लागलं.
चलो मंदिरला खतरनाक आहे का नाही ना आणि फुल दगडांमध्ये बांधलेलं हा हे मध्ये भारी वाटते का नाही झाडं बिडत छोट छोट्याले का ना पण लावली ते नाणी आले का नाही त्यांना चालवणी मागून निवत खायला पुरले ते जास्त पुढे नाही जात नाहीतर ते कार्यक्रम करतील त्याला दर्शन घ्यायला जायचे आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन खाली चाललोय आज आवाज येत नसेल तुम्हाला येत नाही तर हे देवीला घेऊन चाललेलं आणि आम्ही आम्हीच राहिलोय माझं आमचाच फोटोशूट चालू आहे आणि आमचा घाटानी चालू दुसऱ्या आणि गाडी गाडी बघूनच टेन्शन आलंय म्हणून मी शांत बसले तर मला मग त्यात काय रजदार शांत बसले शांत नाही बसायला पाहिजे कुठं काय टपकनी मोबाईल काढायचं वाईच्या गणपतीचं दर्शन उद्या जाते का उद्या जाऊ संध्याकाळी चालता येईल हा काय मग एक काम करा शिलांगा झुणका भाकर तिकडे